नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 तुम्ही सर्वांनी सेल्फ सर्टिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यानंतर 1 मे ते साधारणतः 15 जूनपर्यंत संस्थांना त्यांचं रोस्टर पूर्ण करून त्यांच्या आवश्यक असणाऱ्या ज्या जागा आहेत त्या अपलोड करण्याचा कालावधी देण्यात आलेला आहे। यानंतरची अतिशय महत्त्वाची प्रक्रिया जी म्हणजेच प्रेफरन्स जनरेट करणं आणि ते लॉक करणं ही असते आणि या संदर्भातील काही महत्त्वाच्या सूचना ज्या की 2022च्या भरतीमध्ये आलेल्या होत्या, म्हणून मी 2022ची PDF त्या ठिकाणी शोधून काढली आणि त्या संदर्भात असणाऱ्या कोणकोणत्या सूचना असतात, किती दिवसांचा कालावधी असतो, ही ऑथेंटिक माहिती आपल्या अभियोग्यताधारकांना समजली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे। त्यामुळे तुम्ही काही मुद्दे हे 2025ला देखील लागू होणार आहे, त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे, किती दिवसांचा कालावधी असतो, काय असतो, त्यामुळं थोडक्यात कमी वेळामध्ये होणारी ही व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घ्या। या ठिकाणी मुद्दा जर पाहिला तर पहा, अशाच पद्धतीचं एक बुलेटिन तुम्हाला न्यूज बुलेटिन प्रेफरन्स संदर्भात निघेल। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी कालावधी देण्यात आलेला होता की आता इथे पहा तुम्हाला किती अभियोग्यताधारकांनी ही परीक्षा दिलेली आहे, किती बसलेले होते आणि किती जणांनी त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय केलं आहे, या संदर्भातली पहिली सूचना साधारणतः तुमच्या सूचनापत्रामध्ये येते। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुमच्यासाठी जे निकष लावलेले होते ते म्हणजे शैक्षणिक पात्रता असेल किंवा इतर काही ज्या पात्रता आहेत त्या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्या संदर्भातल्या तरतुदी संदर्भातला 2 नंबरचा मुद्दा आहे। आता 3 नंबरचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। 3 नंबरचा मुद्दा हा तुम्हाला सर्वांना लागू होतो, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, यावरतीच तुमचे प्रेफरन्स जनरेट होतात। लक्षात घ्या, मुद्दा काय आहे समजून घेऊया। शिक्षकांची भरती ही त्या व्यवस्थापनांमध्ये रिक्त असलेली पदे, इतरांचा गट, उदाहरणार्थ इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 12वी, 11वी ते 12वी, DED कॉलेज शिक्षक या गटांसाठी अध्यापनाचे विषय, अध्यापनाचे माध्यम पहा समजून घ्या। त्या ठिकाणी मेरिटचे अंदाज बऱ्याच जणांनी लावले, पण ते संपूर्णतः मेरिटचे अंदाज चुकीचे आहेत, कारण की त्या ठिकाणी जागा जर माहिती नसेल तर मेरिटचा अंदाज लावणं अशक्य आहे। हे मेरिट अगदी कमी देखील येऊ शकतं, थोडंसं जास्त देखील येऊ शकतं, पण त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा हा 3 नंबरचा मुद्दा, तो म्हणजेच अध्यापनाचे विषय नक्की कोणते आहेत, अध्यापनाचं माध्यम नक्की कोणतं आहे, आरक्षण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मॅटर त्या ठिकाणी आरक्षणाचा असतो। समांतर आरक्षणासह उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रितपणे विचारात घेऊन गुणवत्तेनुसार संगणकीय पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने निवडीसाठी शिफारस होणार आहे। म्हणजे एकूण त्या ठिकाणी असणाऱ्या जागा, विषय, त्यानंतर आरक्षण, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये कुठे बसता आणि त्या कुठे बसणार आहेत आणि तिथून आपण जर पाहिलं तर मग तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रेफरन्स जनरेट झाले आहे, त्या ठिकाणी तुम्ही लॉक केलेले प्रेफरन्स आहे त्यानुसार तुमची निवड होणार आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर 4 नंबरचा मुद्दा समजून घ्या। उमेदवारांसाठी आता पहा बरं का काय दिलं आहे, उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबतच्या यापूर्वी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या आता एक परिपत्रक काढलं होतं, अवलोकन करावे। तसंच एक पवित्र पोर्टलचं एक परिपत्रक ऑलरेडी आपल्याला मिळालेलं आहे की त्यामध्ये त्यांनी सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत। म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर थोडक्यात तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा तुमचं इतर जे पदवीचं क्वालिफिकेशन असेल किंवा CET असेल, TET असेल, मग त्या संदर्भात काही जण काय करतात की त्या परीक्षेनंतर सुद्धा परीक्षा झालेली असते आणि मग ते सर्टिफिकेट काय करतात, सेल्फ सर्टिफायला अपलोड करतात आणि त्या ठिकाणी मग ते अपात्र ठरतात। मग त्या संदर्भातल्या सूचना ऑलरेडी आपण वाचलेल्या आहेत, ऑलरेडी त्या संदर्भातला व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे। आता इथे पहा 2025मध्ये देखील तुम्हाला पहा, आपण जर पाहिलं तर टेट 2022 आहे इथे, पण 25साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र व तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती, ऑलरेडी तुम्हाला सुद्धा देण्यात आलेली होती। पहा आता पुढे पहा, आता इथे तुम्हाला काय दिले, 6 नंबरचा मुद्दा,
https://tet2022 MHATET recruitment organization.in या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या, म्हणजे तुम्ही आता 2025 इथे साधारणतः सूचना असणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 15 दिवसानंतर काय सूचना असतील या संदर्भातला हा व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. तर दुरुस्त केलेल्या व प्रमाणित केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल. ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलं आहे तेच उमेदवार त्या ठिकाणी प्रेफरन्स लॉक करतील, त्यांनाच प्रेफरन्स जनरेट होणार आहेत. हा स्पष्ट मुद्दा या ठिकाणी क्लिअर होतोय. त्यानंतर पहा, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितला होता की साधारणतः किती दिवस लागतात. कालच्या एका व्हिडिओमध्ये देखील मी अभ्यासपूर्ण तुम्हाला मुद्दे सांगत असतो. मी हे पाहून सांगितलं होतं तुम्हाला, उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक करण्याची सुविधा पहा किती कालावधी दिला होता त्यांनी. 25/4/2025 ते 2/5/2025 हा कालावधी होता. आता तुमच्या लक्षात एक आलेलं असेल की एप्रिल महिना आहे, म्हणजे 25 पासून तर 30 पर्यंत आपण जर केलं तर एक साधारणतः आपण जर विचार केला तर एक 6 दिवस आहेत आणि वरचे हे 2 दिवस, म्हणजे साधारणतः 8 दिवसांचा कालावधी तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी व ते लॉक करण्यासाठी दिलेला असतो. लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्याकडं कालावधी खूप कमी असतो आणि तुमच्या डोळ्यासमोर प्रेफरन्स खूप जास्त असतात. त्यासाठी प्रेफरन्स कसे द्यायचे यावरती एक मी स्पेशल व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी, थोडासा अभ्यासपूर्ण बनवतोय जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स तुमच्या स्वतःच्या मनाने तुम्ही जे प्रेफरन्स देणार आहे ते तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट प्रेफरन्स असतील. मग त्यामध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे क्लिक करून देईल. त्या मुद्द्यांच्यानुसार तुम्ही स्वतःचं वर्गीकरण करू शकता आणि प्रेफरन्स 100% योग्य प्रेफरन्स तुम्ही कसे द्यायचे हे तुम्हाला मी त्यामध्ये सांगणार आहे. तर असे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. यामध्ये पुढे पहा, आता याच्यामध्ये काय असणार आहे. 8 नंबरचा मुद्दा पहा, पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा उमेदवारांनी अभ्यास करावा. पहा, जाहिराती उपलब्ध ऑलरेडी होणार आहेत आपल्याला. 15 नंतर जाहिराती आपल्याला पाहायला वेळ नसतो, एवढं पण सांगतो तुम्हाला मी. आत्ताच सांगतो, जाहिरात आल्या नुसती वरती जाहिरात पाहायची नसते, जाहिरात ही ओपन करून पाहायची. त्या शाळेला जागा किती आहेत, त्या संस्थेमध्ये जागा किती आहेत याचा देखील अभियोग्यताधारकांनो अभ्यास करायचा असतो. नुसती संस्था आहे, काही संस्थेमध्ये एकच जागा असते, बरोबर की नाही, एकच जागा असते आणि मग आपण तिथे प्रेफरन्स देऊन टाकतो लवकर पटकन, आपल्याला काय असते. तसं न करता जिथे जागांचा देखील विचार करून प्रेफरन्स द्यायचे असतात, ते कसे द्यायचे काय तुम्हाला मी सांगेल ते. तर इथे म्हटलं त्यांनी, सदर जाहिरात उमेदवारांना संकेतस्थळावरील होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील. मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे दोन्ही ज्या असतात विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या प्रेफरन्स तुम्हाला जे जनरेट होतात, म्हणजे जाहिराती ज्या जनरेट होतात त्या ह्या वेगवेगळ्या असतात. एवढा हा मुद्दा इथे तुम्हाला लक्षात येईल. आता प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्स जनरेशन टेट 2025 या नावाने होम पेजवर युजर मॅन्युअल या मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणजे 2025चं ते येणार आहे, तुम्हाला ते वाचून दाखवलं त्या पद्धतीने. आता 10 नंबरचा मुद्दा पहा किती महत्त्वाचा आहे. उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स, म्हणजे तुम्ही तुमचं लॉग इन तुम्हाला ऑलरेडी करायचं माहिती आहे, लॉग इन करावं लागतं. लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी जनरेट प्रेफरन्स नावाचा एक मेनू असतो, तुम्हाला मी दाखवेल तो कसा असतो. जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल. प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री उमेदवारांना करता येईल. लक्षात ठेवायचं, कधी कधी काय होतं, आपण प्रेफरन्स जनरेट करतो आणि आपल्याला निम्मेच प्रेफरन्स येतात, असं पण होतं, बऱ्याचदा झालेलं आहे, कारण की ते अपडेशनचं काम चालू असतं. मग ज्या वेळेसला आपण काय करायचं, एकदा पुन्हा आपल्याला काय करता येतं, आपण जर पाहिलं तर हे प्रेफरन्स आपण 2-3 वेळा काय करू शकतो, साधारणतः आपल्याला जनरेट करू शकतो, पुन्हा जनरेट करायचे आणि पाहून घ्यायचे त्याच्यामध्ये पूर्ण आलेत का, आणि पूर्ण आल्यावरती मग प्रेफरन्स द्यायचं असतं. पण प्रेफरन्स देण्याआधी मग काय करायचं आहे, त्याची एक प्रिंट काढायची आहे आणि मग प्रिंटवरती तुम्ही मग तुमचा अभ्यास चालू करायचा. अभ्यास म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला प्रेफरन्स कुठे द्यायचे आहेत, माझी जायची तयारी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, या सगळ्या गोष्टींचा मुद्द्यांचा विचार करूनच प्रेफरन्स त्या ठिकाणी द्यायचे. लक्षात ठेवा. पुढे पहा, आता 11 नंबरचा मुद्दा जर पाहिला तर मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी
पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील. तथापि मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू या प्रकारामध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांचे मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या गटांसाठी अर्हतेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. आता इथे 11 नंबरचा मुद्दा थोडासा वेगळा होता. मागच्या 2022मध्ये असा मुद्दा होता की जर खालच्या वर्गांना तो सिलेक्ट झाला तर त्याच्या गुणवत्तेनुसार तो वरच्या वर्गांना देखील पुढच्या फेजमध्ये जाऊ शकत होता. पण यावर्षी एकदा सिलेक्शन तो बाद होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. हा मुद्दा इथे पण तुम्हाला मी पुन्हा हा मुद्दा येणार आहे त्या नवीन PDF क्लिअर होईल तुमचा. आता ही लॉक करण्याची प्रोसिजर तुम्हाला सांगितलं 8 दिवस साधारणतः चालू असते. लॉक केल्यानंतर म्हणजे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. आता इथे तुम्हाला शिफारस झाल्यास आता आपली परिणामी उमेदवार पात्र नसलेल्या पदासाठी आता पात्र नसलेले उमेदवार आता इथे नुकसान होऊ शकतं आपलं. इथे उमेदवार बादसुद्धा होऊ शकतात. म्हणून तुमची पात्रता जर त्या पोस्टसाठी नसेल तर तिथे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं नाही. कधी कधी काय होतं सेल्फ सर्टिफाय करताना म्हणजे बऱ्याचदा असं देखील झालेलं आहे की सेल्फ सर्टिफाय करताना आपल्याकडून एखादा चुकीची इन्फॉर्मेशन दिली जाते, चुकीचं क्वालिफिकेशन त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्यानुसार आपल्याला जागा येतात. आपण ती जागा भरून काढतो, आपण ती जागा आपल्याला प्रेफरन्स आलेत म्हणून आपण ती जागा देतो आणि एक वेळ अशी येते की ती जागा दिल्यावरती आपल्याला असं पाहायला मिळतं की आपण त्या पोस्टसाठी पात्र नाही आहे. मग अशा वेळेसला तुम्ही काय होता त्या जागेपासून बाद होता. लक्षात ठेवा. इथे पहा तुम्हाला अशा पद्धतीने त्यांनी डेट दिलेले आहेत. इथे त्यांनी म्हटले पहा CET उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे आता त्यांनी त्या ठिकाणी काहींना संधी दिलेली होती, ती संधी साठीचा ही सूचना आहे. आता इथे पहा लॉक करू त्यांनी सांगितलं 17 नंबरचा मुद्दा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील. स्वप्रमाणपत्रामध्ये जी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं पहा 1 मिनिटापूर्वी मी तुमच्याशी जो मुद्दा बोललो तो या ठिकाणी आलेला आहे. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील. स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याचे उमेदवाराचे निदर्शनास आल्यास व त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नये. तुमच्याकडून सुद्धा चुकी झाली असेल तर ते लॉक करू नका, नाहीतर तुम्ही बाद होणार. जेणेकरून त्यांची नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अडचण गैरसोय होणार नाही. जर तुमचं क्वालिफिकेशनच नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशनला गेले, DVला गेले तर तुम्ही आपसोक बाहेर पडणार. तुम्हाला ते बाहेर हुसकून देणार. जावा तुम्ही काय पात्रतेचे नाहीत, तुम्ही खोटी माहिती दिली आहे, तुम्ही अपात्र ठरलेले आहात, असं त्याचा तुम्हाला PDF मिळेल दुसऱ्या दिवशी पाहिला. उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करावयाचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील. पहा ते प्राधान्यक्रम तुम्ही जे पहिल्यांदा जनरेट केलेले आहे ते डिलीट करायची खूप सोपी प्रोसिजर असते. आम्ही बऱ्याचदा केलेली आहे, खूप सोपी असते. तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट केले ते डिलीट करा, पुन्हा जनरेट करा. असे तुम्ही जास्तीत जास्त 3 वेळा. आता कदाचित तुम्हाला जास्त वेळ देखील देऊ शकतात ते. पहा उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने टेट 2025 परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवारांच्या त्या क्रमानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमांचा विचार केला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला जेवढे प्राधान्यक्रम आहेत त्याच्यावरतीच ती निवड केली त्या ठिकाणी जाते. 20 नंबरचा मुद्दासुद्धा खूप महत्त्वाचा आहे. उमेदवाराने किती प्राधान्यक्रम लॉक करावेत यासाठी कोणतीही मर्यादा नाही. हे 2022ला होतं, इथं मर्यादा आहे. 2025ला मर्यादा आहे. 2025ला विदाऊटला तुम्ही जास्तीत जास्त 100 आणि विथला 50. तुम्ही 50च्या 50 करायचे, 100च्या 100 द्यायचे जर आले तर. विदाऊटला प्रेफरन्स जास्त आले, तुमचं नशीब आले तर 100च्या 100 करायचे. म्हणजे काही जण झेडपीला देखील आहेत पण 9 ते 12च्या जे आहे त्यांच्यासाठी जास्त नसतात. 100 तर नसतीलच, 50 देखील नसतील त्यांना प्रेफरन्स, जे 9 ते 12साठी फक्त पात्र आहेत. त्यामुळे त्यांना एवढे प्रेफरन्स येऊन उपयोग नाही. विथला असते तर खूप आनंद झाला असता. पहा
पुढे दिले त्यांनी, उमेदवारांचे लॉग इन हे OTP बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येणार आहे. OTP येतो तुम्हाला, प्रेफरन्स जनरेट करताना देखील OTP येतो, लॉक करताना देखील तुम्हाला OTP, जसं की तुम्ही सेल्फ सर्टिफाय करताना कसं तुम्हाला OTP आला होता तसाच OTP या ठिकाणी येतो, किंवा त्या ठिकाणी पोर्टलवरती देखील तुम्हाला लॉग इन करताना OTP येतो. तशा पद्धतीने यास्तव ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यावयाचा, त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर यांचे कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखपत्राच्या पुराव्यासहित विहित मुदतीत संपर्क साधावा. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मोबाईल नंबर काहींचा हरवलेला असतो, काहींचा बंद झालेला असतो. त्यामुळे मी तुम्हाला विनंती अशी करेल की तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज मारा या 1-2 महिन्यामध्ये. कारण की काय, बरेच विद्यार्थी काय करतात, रिचार्ज मारत नाही आणि मग मेसेज येण्याची प्रोसिजर बंद होते. मेसेज येतो पण तुमच्यापर्यंत OTP पोहोचत नाही. मग अशा वेळेसला नुकसान होतं. कारण की मी स्वतःचं उदाहरण तुम्हाला सांगतो. माझ्याकडे 2 मोबाईल म्हणजे 2 नंबर आहेत. एकाच मोबाईलला मी रिचार्ज मारत असतो, एक नंबर माझा थोड्यात बंद आहे असं म्हटलं तरी चालेल, म्हणजे त्याला रिचार्ज आपण करत नाही. पण तुम्ही जो नंबर दिलेला आहे त्याला 100% तुम्हाला काय करायचे, चालू ठेवायचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच आपण 23 नंबरचा जर मुद्दा पाहिला तर 23 नंबरच्या मुद्द्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतंय की उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे, जात प्रवर्ग, समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे, सवलतीसंबंधीची इतर प्रमाणपत्रे जरी अपलोड केली नसली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यता पोर्टलमार्फत तपासण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पुष्त्यर्थ संबंधित कागदपत्रे शिफारशीनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल. म्हणजे ही पडताळणी कोण करतं, संस्थेमध्ये जर पाहिलं तर संस्थेचे जे मुख्याध्यापक असेल किंवा त्यांचं एखादं मंडळ असेल आतमधलं, तर त्यांच्याकडून ही चौकशी केली जाते, माहिती घेतली जाते आणि त्यानुसार पडताळणी केली जाते. त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधितांची उमेदवारी काय होते, रद्द होते, त्यांना बाद केलं जातं. यास्तव उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करतेवेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आता म्हणजे लक्षात ठेवायचं, जर आपली माहिती खोटी असेल तर ते प्राधान्यक्रम द्यायचे नाही. कदाचित कोणाकडून तरी चुकीच देखील झालेली असेल तुमच्याकडून, घाबरून जाऊ नका. जरी प्रेफरन्स आले जरी प्रेफरन्स तरी ते द्यायचे नाही, तेवढं डोक्यात फक्त ठेवा. उमेदवाराने पवित्र पोर्टलवर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खोटी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली असेल, तसेच खरी माहिती लपवून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल, किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास असा उमेदवार गैरवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरून तो योग्य त्या शिक्षेस काय राहील, पात्र राहील. 25 नंबर पहा, चारित्र्य पूर्वचारित्र्य पडताळणी अंती आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी सेवेसाठी पात्र राहणार नाही. तसेच असे उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील. बरेच जण असे असतात की ज्यांची शासनाकडून नियुक्ती होते आणि ते थोडेसे ड्रिंक करणारे असतात, तंबाखू खाणारे असतात, व्यसन करणारे असतात. मग अशा वेळेसला त्यांची नियुक्ती झाली म्हणजे ते राजे झाले का? नाही. किंवा त्यांचं सर्व राज्य आलं का? असं काही नाही. जर असे आढळले तर ते डायरेक्ट बाद केले जातील, सरळ सांगायचं म्हटलं तर. पहा, उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्यांची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारातील व्ह्यू लॉक प्रेफरन्स विदाऊट इंटरव्ह्यू, तसेच मुलाखतीसह या प्रकारासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्स विथ इंटरव्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यावर प्रिंट घेता येईल. प्रिंट ही कंपल्सरी घ्यायची आहे. त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला नंतर कसे प्रेफरन्स द्यायचे त्यामध्ये सांगणार आहे. उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गटांसाठी, विषयांसाठी शैक्षणिक, व्यावसायिक व इतर आनुषंगिक अर्हता धारण करीत असल्यास त्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होऊ शकतात. पहा, आता मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गातील पात्र असल्यास वय, शैक्षणिक अर्हता तसेच TET, CETचे गुण इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यांना खुल्या प्रवर्गाच्या पदांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील. आता याच्यामध्ये अजूनही संदिग्धता आहे या मुद्द्यामध्ये. तर खरं सांगायचं म्हटलं तर जे मागासवर्गीय आहे त्यांना ओपनच्या जागा येणार की नाही या भरतीमध्ये, तर 100% येण्याचे चान्सेस आहेत. कारण की त्या ठिकाणी त्यावरती मागील भरतीमध्ये थोडीशी केस टाकलेली होती आणि त्या केसचा निकाल त्यांच्या बाजूने आलेला आहे. पहा, शासन निर्णय दिनांक जर पाहिलं
7/2/2019 अन्वये उमेदवाराची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवाराचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. म्हणजे वरचा गट असेल तर त्याची नियुक्ती झाली, तो वरच्या गटासाठी जाणार आहे का नाही. तसेच शासन निर्णय दिनांक 13/10/2023 नुसार विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने इथे सुद्धा 2025ला देखील विविध टप्प्यांमध्ये आता फेज 1 होईल आणि त्यानंतर फेज 2 होणार आहे. शेवटचा मुद्दा पहा, समजून घ्या. प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी बाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना edupavitra2025@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. तर 2022च्या जागेवरती 25 म्हटलं आहे मी या सूचना देताना. तर हा जनरल पार्ट होता. हा कशासाठी मी घेतला आहे, तर तुम्हाला थोडीशी आयडिया यावी की याच्यानंतरची प्रक्रिया काय असणार आहे. ओके, चला सगळ्यांना ऑल द बेस्ट. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.